एवढंच पायापाशी चित्त तेने भेटी अखंडित. मला वाटलं डबल म्हणतात, बस काय हरकत नाही. पायापाशी चित्त तेने भेटी अखंडित. स्थूल रूपानं अखंडित भेट होऊ शकत नाही. कारण की समजा व्यवहारात मनुष्य देहामध्ये सुद्धा स्थूल देहासे स्थलकालाची मर्यादा, सूक्ष्म रूपे नित्यवसे सर्वत्र सर्वदा. नाही, स्थूल रूपाला मर्यादाच आहे किंवा. आता समजा आपण इथं आहोत तर पंढरपुरात आहोत का? आता आपण माणसं. समजा आपण पंढरपुरात आहोत तर मग दैठण्यात आहोत का? नाही ना, एक देशी आहे ना आपण. मर्यादा आहे. बस स्थळाचीच मर्यादा आहे असं नाही, काळाचीही आहे. समजा आपण 200 वर्षानंतर इथं राहणार आहोत का? स्थूल देहासे स्थळ काळाची मर्यादा. पण सूक्ष्म रूपाचा विचार केला तर, चित्त जर पायाजवळ राहिलं तर तेने भेटी अखंडित. मग खंड होत नाही ना, अशी गोष्ट आहे. मर्यादा नाही. पूर्ण रूपानं जर लाभ घ्यायचा असेल कोणती गोष्ट असू द्या, चित्ताची गरज आहे. चित्त नाही नामे त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. हे सगळं खरं आहे, पण चित्त पाहिजे नामस्मरणात सुद्धा. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामजप असेल, सत्संगती असेल, भजन असेल, पूजन असेल, कीर्तन असेल, काही पारायण असेल, काय पाहिजे? चित्त पाहिजे. त्याच्यामध्ये चित्त नसेल तर चित्त नाही नामे तरी ते मग व्यर्थ गेलं बाबा. विठ्ठल महाराज म्हणतात, देवा कधी कधी आमचं चित्त जागेवर राहत नाही, तेव्हा सुद्धा नको त्या गोष्टी आम्हाला आवडू नये. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित्त धनी जडो देशी. दुश्चित्त असतो कधी कधी मनुष्य. एवढे काही चित्ताची एकाग्रता सततच राहते असं नाही. कधी कधी आपलं लक्ष नसतं. एखादा माणूस येतो समोर, नमस्कार करून जातो, पण आपलं लक्ष नसतं. नंतर पुन्हा भेटल्यावर म्हणतो काय चाललं, भेटच नाही. काय कमाल, त्या दिवशी समोर येऊन नमस्कार घालून गेलो, तुम्ही बघितलंय नाही हो. नाही हो, जरा थोडं जागेवर म्हणतो चित्त, लक्ष नाही. हे चित्त आहे. हे चित्त जागेवर असणं फार गरजेचं आहे. आणि चित्तामध्ये काय आहे? भगवंताचं नाम, भगवंताचं रूप, भगवंताचं चिंतन, भगवंताचं ध्यान जर असेल, त्याच्यासारखा मोठा लाभ नाही.